कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बटवा विसरले। मी आणतो। नको, मी घेऊन येते। मामा आदित्य बाबा, काय झालं? तुम्ही असे गप का उभे? लहानपणी शाळेत असताना तुमच्या हातनं जर का काही चूक झाली ना की तुम्ही असेच माझ्या समोर येऊन गप उभे राहायचे। आदित्य बाबा, काय झालंय बोला ना। मामा, मी आईच्या बाबतीत खूप चुकलो। मला कळतच नाही काय करू। मला मला हे सगळं सॉर्ट आउट करायचंय मामा। आदित्य बाबा, तुम्ही मोठे झाला, तुमच्या मानानं मी लहान आहे, मी तुम्हाला काय सांगणार? नाही पण एक आहे, त्या तुमच्या आई साहेब आहेत, त्या जास्त वेळ तुमच्यावर रागावूच शकत नाही, पण तुम्ही पण त्यांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न सोडू नका। मामा, तुम्ही लहान नाही आहात, आणि मनाने खूप मोठे आहात। तुम्हीच ते लहानपणी मला शाळेत सोडायचा, माझे सगळे हट्ट पुरवायचा, माझे खूप लाड करायचा। पण मामा, मी आईच्या बाबतीत खरंच खूप चुकलो। तिच्या विरोधात नव्हतं जायला पाहिजे होतं मी। मला तिची माफी मागायची, पण ती माझ्याशी बोलतही नाही। खरंच कळत नाही मी काय करू। शांत व्हा बरं, शांत व्हा, समजा नीट होईल। असं हो, तुम्ही माझं एक काम कराल प्लीज? बोला। चल मारुती। बा, बाहेर तो घरात काय? नाही म्हणजे तुला देवी यांना घेऊन देवळात जायचं होतं ना, तू गेला का नाहीस? तुला बरं वाटत नाहीये का? मी ठीक आहे, आणि देवी आई देवळातच गेल्यात। देवळात गेल्या? कोणासोबत गेल्या? त्या तर कधीच एकटे जात नाहीत ना? त्या एकट्या नाही येत तिथं। मग कोणासोबत गेल्या? नाही म्हणजे असं विश्वासू कोण आहे ज्याच्यासोबत देवी आई गेल्या? जो माणूस त्यांच्या बरोबर गेलाय ना, तो विश्वासू पण आहे आणि जबाबदार पण आहे। तू नको काळजी करू। बर, मारुती, एखादं छान गाणं लाव। करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना। करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना। हा तुझा बोला मला सोसवेना। तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे। तुझ्या एका हाकेसाठी जुरे जीव माझा। आधी 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 आई अगाई रुसलीस का बोलना। आई अगाई
का बोलना. मारुती, मी देवळात जाऊन येते. अरे आईच्या चपला अशा कोणाच्या पायदळी नाही आले पाहिजे. आईला देवी आज न कळवतात देवात. मन शांत नव्हतं म्हणून आले देवळात. मन आपल्यापासून वेगळं नसतं, आपल्यातच असतं. त्याला आपल्या ताब्यात ठेवायला शिकलं पाहिजे. तेच तर जमत नाहीये ना गुरुजी. गोष्टीच अशा घडतात की मन कितीही शांत ठेवायचं म्हटलं तरी ते शांत राहत नाही. अहो मग वेळ द्या त्याला. काय हे प्रत्येक गोष्टीवरचं औषध आहे. या तुमच्या हस्ते आपण अभिषेक करू. अभिषेकासाठी फुलं घेऊन आले. ठीक आहे, तोवरी मी आरतीच तयारी करतो. या तुम्ही. ताई ही फुलं द्या ना. ओके, किती? 100 रुपये झाले. अरे मी माझा बटवा विसरले. थांबा मी पैसे आणते. असू दे मॅडम, नंतर द्या ना येताना पैसे. नाही नाही, मी देवाला विकत घेतलेलीच फुलं वाहते असा शिरस्ता आहे माझा. मी आणते पैसे. अगं अरे बापरे, आईला मॅडम मला का फोन करतील? म्हणजे तिकडं देवळामध्ये समजा व्यवस्थित चाललं असेल ना. आईला मॅडम मला फोन करतात म्हणजे आदित्य बाबा पकडले गेले नक्की असणार. राहू देत, मी फोनच उचलत नाही. ते तिकडं आदित्य बाबा ना आईला मॅडम काय ते बघून घेतील. यार काय झालं असेल? मारुती फोन का नाही उचलत आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.